राजकारणात आरोप प्रत्यारोप करणं हे काही नवीन नाहीये, पण जेव्हा सरकारी कागदावरच एखाद्या सत्ताधारी आमदाराला भूमाफिया म्हटलं जातं तेव्हा हा मुद्दा थेट प्रशासनाच्या विश्वासावरही प्रश्न उभा करतो। मुंबईत सध्या अशीच एक मोठी राजकीय खळबळ उडाली आहे। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप झालेत। सरकारी पत्रातच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा उल्लेख भूमाफिया असा केल्यामुळे खळबळ उडाली आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याविषयीची माहिती दिली आहे। त्यांनी हे पत्र पण माध्यमांसमोर आणलंय। सरकारच्या पत्रातच नरेंद्र मेहता यांचा उल्लेख भूमाफिया असा करण्यात आलाय। दरम्यान या सर्व आरोपांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिलंय। परिणामी मेहता यांच्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये आता चांगलीच जुंपली असल्याचं दिसतंय। मुळात हे प्रकरण काय आहे आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर काय आरोप होत आहेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात। आज नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एक सरकारी पत्र माध्यमांसमोर ठेवलं। हे पत्र 20 जून 2025 रोजीचं असून महसूल खात्याकडून ते पाठवण्यात आलं होतं। या पत्रात स्पष्ट उल्लेख केला गेलाय की भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या 7-11 कन्स्ट्रक्शन यांनी न भरलेल्या मुद्रांक शुल्क व दंडाच्या रकमेची जलद वसुली करण्याबाबत, म्हणजेच नरेंद्र मेहता यांच्या कंपनीने स्टॅम्प ड्युटी आणि दंड बुडवलाय। शासनाची थकीत महसूल वसूल करण्यासाठी 7 दिवसात चौकशी करा असा आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आणि ही माहिती नाना पटोले यांनी दिली आहे। विशेष म्हणजे या पत्रावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्वाक्षरी आहे। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांना स्टॅम्प ड्युटी दिली नाहीये, तिथल्या आदिवासींच्या जमिनी लाटल्यात, ते सरकारवर दबाव आणतायत असा थेट आरोप नाना पटोले यांनी मेहतांवर केला। एवढाच नाही तर भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता असा उल्लेख या पत्रावर करण्यात आलाय। त्यामुळे राज्याचे महसूल मंत्री यांनी पक्षातील भूमाफिया ओळखले आहेत असा टोला नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लगावलाय। पुढे हे पत्र नाना पटोले सभागृहात मांडणार असल्याचंही ते म्हणाले। नाना पटोलेंच्या या आरोपांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडेतोड उत्तर दिलंय। मंत्री म्हणून काम करताना जी विषय तक्रारदाराकडून येतो त्या विषयाला धरून आपण लिहितो, यात आमदार कुठेही लिहिलेला नाहीये। नरेंद्र मेहता यांचं नाव लिहिलेलं आहे, पत्रात आमदार म्हणून काही लिहिलेलं नाहीये, फक्त नाव आहे। त्यामुळे नाना पटोले हे जे राजकारण करतात यात तक्रार खाली पाठवलेली आहे। नाना पटोले यांच्यावर फार बोलणार नाही। निवेदन आलं की मंत्री म्हणून काम करावं लागतं, आमदार म्हणून नाव नाही। विषय जसा आहे त्या निवेदनाद्वारे ते लिहिलेलं आहे। येत्या 7 दिवसात या विषयाची निवेदनांची चौकशी करून कारवाई होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय। विशेष म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेहता यांना क्लीन चिट दिली आहे। ते म्हणतात मेहता यांनी कुठलाही गैरव्यवहार केल्याचं अद्याप समोर आलेलं नाहीये। तक्रारीवर चौकशी मागितली आहे, ती होईल। मेहता यांच्याबद्दल 15 पत्र आले, यापूर्वी 10 ते 12 तक्रारी व्यास, त्यात नरेंद्र मेहता यांचा दोष आलेला नाहीये। मात्र आलेल्या तक्रारीची दखलही मंत्री म्हणून घेतली जाते। नाना पटोलेंच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इथं देणं गरजेचं नाहीये। नानांनी सभागृहात बोलावलं, नाना यांनी बोलावं की काँग्रेसची ओडिसात काय अवस्था झाली आहे अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे। एकंदरीत मेहता यांच्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं दिसतंय। एकीकडे भूमाफिया लिहिलेलं हे पत्र सभागृहात मांडणार असल्याचं नाना पटोले पत्रकार परिषदेत म्हणालेत। त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।